स्वागत आहे। दहीहंडीचा दिवस आहे आणि चाललोय दहीहंडी बघायला। सकाळून गेलो होतो सातपाड्यामध्ये गेलेलो, इकडची पण थोडीफार शूटिंग केले आणि आता परत निघाले, शिटूला सोडले घरी, परत निघालो LP ला। तर बघा विपुल पण आहे सोबत। आम्ही निघालो नेरूलवरून LP ला जायला। तर इकडून LP ला जायचं आहे। एकविरा गोविंदावाले पण येणार आहेत तिकडे, वडालावाले ते LP ला येत आहेत की डायरेक्ट तिकडे येतात काय माहिती नाही। तर बघूया चला। हे असा आमचा नेरूलचा परिसर। इकडून जायचं LP ला, तिथून समोर आपल्याला ब्रिज भेटेल LP चा। मंचावर भक्ती लावणी सम्राटी भक्ती यांचं स्वागत आहे। अतिशय शिस्तबद्ध असे सादर लावत आहेत ते। थोडं क्रेन वरती घ्या, क्रेन थोडी वरती घ्या, हंडी थोडी हळूहळू जाऊ दे। हा बस 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 बस। कोण गाव योगा कुठे आहे? येतो कुठे? 7 ला। हा मग तेच थोडी अजून वरती घ्या, थोडी थोडी वरती घ्या। हा बस 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 बस। खूप छान असे 6 थर लावलेले आहेत। ज्याला दहीहंडी म्हणून आपण सगळेजण साजरा करतो आणि श्रीकृष्णाच्या रास लीलेचं आणि त्या श्रीकृष्णाच्या चरणी लीन होण्याचं आम्हा सगळ्यांचं एक या ठिकाणी जे सुमन आहे ते आपण अर्पण करत आहात या थरांच्या स्वरूपामध्ये। खऱ्या अर्थानं ही साई हंडी उत्सव 2025 हा सुरक्षेचा उत्सव आहे। साई हंडी उत्सव 2025 हा आरोग्याचा आणि हा सगळ्यांबरोबर मैत्री भावाचा उत्सव आहे आणि असा मैत्री भाव आपण सगळेजण दाखवत आहात। हात उंचावून आपण या गोविंद पथकाला सपोर्ट करत आहात। खरंच हे वाखाणण्याजोगं आहे। 7वा थर लागत आहे।
छान साथर लागलेले आहे. एकविरा माते की एकविरा माते की. हळू हळू उतरा. यांच्यासाठी जरा चांगलं गाणं शोधा. मंडळी उभी आहेत. मी आय प्लीज रिक्वेस्ट यू, आपण सगळ्यांनी एकतर खाली किंवा खुर्च्यांवर बसून घ्या. स्टेज थोडासा रिकामा करायला हरकत नाही. कुणाल महाडिक यांनाही समाजसेवक आणि आपल्या सगळ्यांचे गेल्या वर्षी लावलेले साई सेवा मंडळाचे सन्माननीय संस्थापक एवं अध्यक्ष अर्थात श्री पांडुरंग आंबले या ठिकाणी सन्मानित करत आहेत. कुणाल महाडिक ज्याच्या या सोहळ्याला दहीहंडी साई हंडी उत्सवाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं धन्यवाद. कालच आपण सगळ्यांनी स्वतंत्रता दिन जो आहे तो साजरा केला. भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण झालेली आहेत मित्रांनो. आणि हा थर बघून, हा थरार बघून, हे थरार नाट्य बघून तुम्हा सगळ्यांना मी एक जरूर सांगेन की खाली जेवढी मंडळी उभी आहेत त्या सगळ्यांचे हात उंचावलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने ते तुम्हा सगळ्यांना सांभाळण्याकरता, सुरक्षेकरता तुमचे मित्र सज्ज आहेत. त्यामुळे अजिबात काळजी न करता सगळ्यांनी पुढे जायचे, सपोर्ट करा. अरे एक दोन तीन खूप छान. थरार आपण काळजी घ्या, काळजी घ्या. हे लक्ष द्या. आमची गाडी निघाली एलपीला. तिकडे बघायचं आहे गोविंद किती आलेत काय ते. पहिल्यांदा मजा घेतो दिसताना. सुसाट चाललोय. या वर्षी दहीहंडी कमी आहे बघायला गेलं तरी. खूप दहीहंड्या कमी आहेत. नेरूल मध्ये ते एक पण नाही कुठे दिसली. चिवड मध्ये आहेत का रे? चिवड मध्ये पण नाही. नेरूलला पाठीमागे असतील तर काय माहिती नाही. सानपाड्यात आहेत. सानपाड्या पोलीस चौकीच्या मागे 2 आहेत. एलपीला येऊन काय फायदा नाही झाला. एलपीला कुठे दहीहंडी दिसलीच नाही. तर आता आम्ही उलव्यात जातोय डायरेक्ट. आज बाईकनी प्रवास करतोय किती दिवसांनी. विपुल सोबत फिरतो कधी कधी, पण आज खूप दिवसांनी बाईकनी प्रवास करतोय. पाऊस पण आहे आज दिवसभर. काल पण दिवसभर पाऊस होता, आज पण दिवसभर पाऊस आहे. इकडे पण दहीहंडीवाले पण गोविंद दिसत नाहीत कुठे. अरे बघा उलव्याला जाताना असा नवी मुंबई महानगरपालिका दिसते आणि एअरपोर्ट रोड. इकडे सगळे गोविंदे. कुठून आलेत? मी कराडकर. हा कराडकर कुठचे आहेत ते? शिवडू आलेत का? शिवडू आलेत का? करावे गावले. ते बघा मजा असते इकडे फिरायची गोविंदासोबत. झालंय मस्त. आता चालू होईल 26 पर्यंत. डेडलाईन दिली आहे का? सप्टेंबर 26 पर्यंत. इकडे सगळे एअरपोर्टचे रोड आहेत आणि हा एअरपोर्ट आहे समोर. जवळ काम होईत आलाय. 90 किती 80% काम झालंय.
बघा उलव्यात पोचलोय. शिवसंघर्ष प्रतिष्ठानची काहीतरी दहीहंडी आहे इकडे. बॅनर तर लागला आहे. उलवे शहर मस्त डेव्हलप झाला इकडं उलवा. पण दहीहंडी कुठे आहे? गेट लागला इकडं. तर बघूया आता पुढे कुठे आपल्याला दहीहंडी. गेट तर इकडे आहे. दहीहंडी कुठच्या चौकात आहे ते बघू. इकडे बघा गोविंद आलेत बरेचसे नवनिर्माण सेनावाले. हा इथेच असेल. हे काय त्यांनी गाड्या लावल्या नाही तिकडे म्हणजे पार्किंगला आहेत म्हणजे इकडेच असणार. काय 3, 4, 5 शिवसंघर्ष प्रतिष्ठानची इकडे मोठी हंडी आहे. स्क्रीन वगैरे लावलं नाही तिकडं. चलो आतमध्ये दहीहंडी बघायला. इकडे मोठ्या स्क्रीन वगैरे लावले. ड्रोन वगैरे उडतंय बघा इकडे. चला बघा 5 टक्के पुन्हा एकदा लागताना दिसत आहेत बहुधा मला वाटतं. पुन्हा 5 टक्के लावायचा प्रयत्न चालू आहे बघा. बाजूला कव्हर करा. पाठीमागची उभी का जातील गोविंदा फक्त. 5 ची सवय गेलेली आहे. इथे 5 टक्के लागलेले आहे. विदाउट शिडी साथर कंट्रोल बघ. जोरदार ताल्या वाजवायच्या आहेत. जय बजरंगबली गोविंद पथक धारावी त्याच्याकडे जरा जोरदार ताल्या वाजवायच्या आहेत. तुला डीजे आपण प्लीज बोल करायचं. बघा आकार आले. 1 तर 2 तर 3 तर 4 तर 5 6 7वा चढतोय. बघा जरा बाजूला कव्हर द्यायचा आहे. इकडे सगळे भेटले. शिडीला जवळ महिला भूमिका फक्त थोडा सपोर्ट करा. जवळ सर्वांनी 5 तरची सलामी या ठिकाणी कडक सलामी. सोलो फाकला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. चला चौथ्या नंबरची ताई उभी राहा. वेळ घ्या थोडं जवळ व्हा. थोडं जवळ व्हा. कृष्ण भगवान की जोरदार टाळ्या जाऊ द्या.
महिला गोविंदा पथकासाठी सुमार आहे 2-3 महिन्याचा सराव हातावर माहिती याच्यासाठी रोज संध्याकाळी सायकल असेल. एकदा महिला आहे का तुमची गोविंदा पथक तुमचा महिला गोविंदा पथक सांगितलं त्यांना शेवटी ठेवू का अजून जेवलेत नाही रात्रीचं जेवण आता केळी वगैरे खायला द्यायला पाहिजे. चांगलीच पोरं अनुष्का सचिन शेडगे पुढे पहिलं लय अनुष्का सचिन शेडगे तिच्या उतरलंच सोलोवाला चेंज झाला वाटतं कोणतरी. ऋतुजा आणि ऋतिका त्यांना सुद्धा विनंती आहे. सगळे वरती येऊ नका सन्मान या ठिकाणी करतोय. अरे किती ठिकाणी लावलं नाही एका ठिकाणी. चला महिला गोविंदा पथकासाठी जोरदार टाळ्या वाजवा. किती ठिकाणी लावलं त्यांनी पण तिकडे लावले. तिच्या सुद्धा साहसाचं कौतुक. ते कोण आहेत येलो वाले कोण आहेत जास्त लावते नाही 5 आता ट्रिपल एका लावतील वरती. कोट नका आहे येलो कलर मध्ये कोट नका उरण त्याच्या वर्षी मानवता डाऊर नगरचा एक गोविंदा पथक दिसतोय. महिला गोविंदा पथक एक आहे